या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो खूप मोठा टर्न अँड ट्विस्टची एंट्री मालिकेत झालेली आहे। निंगी आणि कमळी आपल्या दोघी जणी आता इकडे आलेल्या आहेत नयनताराच्या घरी आणि खऱ्या अर्थाने सरू, निंगी, कमळी या सगळ्यांची भेट झाले। नक्की काय घडले इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असताना अनिका धावत पळत तिकडे येते। फटाफट तिथे असलेलं इन्व्हिटेशन कार्ड काढते, इन्व्हिटेशन कार्ड उघडते आणि इकडे अन्नपूर्णा सांगते, काय झालंय, तू काय करतेयस, अगं ऐक तरी। पण ती कुठली ऐकायला, ती मस्तीमध्ये ते कार्ड उघडते आणि माझं नाव का नाही आहे, का माझ्यासोबत नयनतारा आंटी अशी वागते, मी काय केलं, हे असे फडतूस कपडे घालते, तिच्याकडे शिऱ्याचा डब्बा घेऊन गेले, तिच्या पाया पडले तरी पण तिला पाजर फुटत नाहीये का अशी वागते ती। यावरती आता राजन कुच्छितपणे हसतो आणि म्हणतो, झालं सोंग करून झालं, जे काही सोंग करत होतीस ते संपलं सोंग तुझं, असं म्हटल्यावरती आता इकडेच ती म्हणते, काय मी सोंग करते। त्यावरती अनिका इतकंच करून थांबत नाहीये प्रेक्षकांनो, डायरेक्ट हिम्मत बघा अनिकाची, ती नयनताराला कॉल करते। हॅलो नयनतारा आंटी, तुम्ही इन्व्हिटेशन पाठवले त्याच्यामध्ये माझं नाव नाहीये, चुकून झालंय का हे सगळं, असं म्हटल्यावरती मग लगेच इकडे आता ती सांगते, अशी चूक माझ्याकडून होत नाही, तुला आमंत्रण द्यायचंच नाही, हे बघ तुझं नाव नाहीये, नाव असतं ना तर तुला इन्व्हिटेशन नक्की गेलं असतं। यावरती आता इकडे ती सांगते, मला कळू शकेल कारण काय आहे, यावरती ती सांगते नाही आणि फोन कट करते। इकडे तोपर्यंत अन्नपूर्णा सांगते, फोन ठेव, काय चाललंय तुझं। त्यावरती अनिका ऐकत नाहीये, पुन्हा फोन लावते, हॅलो नयनतारा आंटी, पण तुम्ही मला का बोलवत नाही आहात, हे कारण मला कळलंच पाहिजे ना, मला समजायलाच पाहिजे ना की तुम्ही का नाही बोलवत आहात ते, असं म्हणत ती पुन्हा एकदा आता कॉल करते। बरं पुन्हा कॉल केल्यावरती इकडे आता अन्नपूर्णा चिडते आणि चिडलेली अन्नपूर्णा सांगायला लागते, काय राजन हे, म्हणजे मी काय म्हटलं होतं हिला, मी हिला म्हटलं होतं ना फोन करू नकोस, तरीही फोन करते, म्हणजे कमालच झाली म्हणायची हिची। बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता कामिनी सांगते, काय ग अन्नपूर्णा बहिणी, तुला नाही का जाणून घ्यावंसं वाटलं, तिला वाटलं असेल जाणून घ्यावंसं तर ती जाणून घेतीये, तुझं काय आहे, तू खरं तर फोन करायला पाहिजे होतास आणि तू विचारायला हवं होतंस। बरं हे झाल्यावरती इकडे आता नयनताराला ती पुन्हा कॉल लावत विचारते, मला सांग ना का तू मला बोलवलं नाहीयेत तुम्ही। यावरती ती सांगते, कसं आहे ना अनिका, तू इथे आली होतीस, इथे येऊन ज्या वेळेला तू आता माझी माफी मागितलीस, पण त्याच वेळेला मला माहिती होतं की तू फक्त आणि फक्त नाटक करत आहेस आणि तू नाटक करत हे सगळं करतेस ना, हे मला माहिती होतं आणि नाटकी माणसं मला अजिबात आवडत नाहीयेत, असं म्हटल्यावर ती अनिका फोन ठेवते आणि नयनतारा आंटीला तर मी आता असं म्हणत ती खूपच रागावते। बरं हे सगळं घडत असताना तोपर्यंत आता इकडे आपल्याला नयनताराच्या किचनचा सीन दाखवला जातो। छानपैकी राधिका तुझ्या गळ्या माझ्या गळ्या हे गाणं बोलत असताना तिला आता लगेच सांगायला लागते, गौरी अहो तुमचा ताई गळा किती गोड आहे, किती सुंदर तुम्ही आता गात आहात, असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे नयनतारा येते आणि हे बघा गेस्ट येणार आहेत, तर आपल्याला त्या दिवशी सारखं साधनाताई खूप सुंदर जेवण झालं पाहिजे आणि मुळात वेळेत झालं पाहिजे बरं का, असं म्हटल्यावरती इकडे आता राधिका सांगायला लागते, आई तुम्ही बिलकुल काळजी करू नका, काही झालं तरी सुद्धा जेवण सुंदरच होणार आहे। यावरती लगेचच ती आता नयनतारा राधिकाला म्हणजे इग्नोर करते आणि इग्नोर करून सांगायला लागते की हे बघा साधनाताई, त्या दिवशीचं तुमचं जेवण गेस्टना खूप आवडलं, त्यामुळे तेच जेवण करायला पाहिजे, लक्षात घ्या तुम्ही, कळतंय का, असं म्हटल्यावरती आता राधिका म्हणते, आई मी, यावरती ती म्हणते, तू काही करू नकोस, साधनाताई सगळं जेवण करतील, अन्नपूर्णा आजींना ते जेवण आवडलं होतं ना, असं ती म्हणायला लागते। त्यानंतर हे बोलल्यावरती राधिकाचा बिचारा चेहरा इतका पडतो आणि गौरी हे सगळं पाहते। त्यावेळेला मग आता गौरी तिकडे विचार करते, या असं काय यांच्यासोबत वागतायत, आणि त्यावेळेला गौरी सांगते, हे बघा राधिकाताई तुम्ही असा विचार करू नका, तुम्ही एक काम करा, तुम्ही काहीतरी आयटम बनवा। यावरती ती म्हणते, नाही हा ताई, म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी नाही बनवणार, जर का आईंना कळलं ना की मी आता काहीतरी बनवलंय तर त्या खूप चिडतील माझ्यावरती, नको मी काही नाही बनवणार। यावरती मग आता गौरी म्हणते, तुम्हाला माहिती आहे का ते एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख गाणं, यावरती ती म्हणते, हो ना माहिती आहे। गौरी एवढंच वाक्य बोलते आणि प्रेक्षकांनो निघून जाते। जे काही समजायचे ते राधिका समजते, गौरीच्या सांगण्याचा मतलब हा असतो की एका तळ्यात
होती बदके पिले सुरेख या गाण्याचा अर्थ त्याच्यामध्ये एक जे कुरूप वेडं पिल्लू असतं ते पिल्लू म्हणजे राजहंस असतं. बदकांच्या मध्ये कुरूप पिल्लाला जो मान मिळत असतो तो त्या राजहंसाला मिळत असतो. पण ज्या वेळेला त्या राजहंसाला स्वतःची ओळख पटते त्यावेळेला त्याला समजतं की या बदकांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत आणि त्यामुळे त्याची वेगळी ओळख निर्माण होते आणि ती गोष्ट सांगून तिने आता राधिकाला खुश केलेलं असतं. इकडे कमळी आता खूपच खुश असते. नयनताराची आठवण काढत असते की नयनतारा आंटीने किती छान पद्धतीने मला आता वागवलं. तितक्यात निंगी येते आणि काय ग कमळे एकटी एकटीच काय हसत बसलेली आहेस असं म्हणायला लागते. त्याच वेळेला ती सांगते अगं काही नाही, नयनतारा म्हणजे मॅडमनी किती छान पद्धतीने मला वागवलं होतं तेच मी विचार करत होते. त्यावरती ती म्हणते बघ जास्त विचार करू नकोस त्या बाईचा, ती बाई काही करू शकते बाबा, तू नको ते काहीतरी करू नकोस. त्यावरती म्हणते चल निंगे आपल्याला जायचंय. असं म्हटलं निंगी म्हणते मी येते खरी पण फक्त आणि फक्त तुझ्यासाठी येते, नाहीतर त्या म्हणतील स्टोपेड मुले, त्यामुळे मला भीती वाटते. यावरती म्हणते त्या काय तुला खाणार आहेत का? म्हणते मग खाल्लं बिल्लं मग, पण ठीक आहे मी खाल्लं बिल्लं तरी तुझ्यासाठी येते, कळतंय ना तुला, असं म्हणत ती आता कमळीसोबत जायला निघते. इकडे राजन म्हणतो आई मागच्या वेळेला या इन्व्हेस्टर सोबतची आपली डील कॅन्सल आपल्यामुळे झाले बरं का, आपल्याला ही डील करायला पाहिजे. असं म्हटल्यावरती ती म्हणते अरे पण आज नयनताराकडे पार्टी. राजन म्हणतो हो ग पण तरी सुद्धा. असं म्हटल्यावरती लगेचच ती सांगते एक काम करते मी नयनताराला फोन करते. लगेच अन्नपूर्णा नयनताराला कॉल करते आणि ती सांगते हॅलो नयनतारा, म्हणजे तू इतक्या आपुलकीने आम्हाला आमंत्रण दिलंस ग, पण खरं सांगू का तर ना आम्हाला एक खूप महत्वाची मीटिंग लागली ग अचानकच आणि ती पण त्यामुळे आम्हाला जावं लागतंय ग. म्हणजे तू इतकं साहेबाला पण पाठवलंस खरंच ग सॉरी, आणि हे बघ त्यातून पण वेळ मिळाला ना तर नक्की येईन बरं का मी. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे नयनतारा सांगते ठीक आहे अन्नपूर्णा मॅडम, अहो बिझनेस म्हटलं ना की या गोष्टी आल्या, हां पण वेळ मिळाला तर नक्की या बरं का तुम्ही. यावरती अन्नपूर्णा होकार देते, फोन ठेवते. तोपर्यंत मग इकडे सांगायला लागते तिला आता इकडे राधिकाने छानपैकी केक बनवलेला असतो. गौरी येते आणि ताई अहो किती सुंदर केक बनवलाय, एकदम खमंग वास येतोय. यावरती ती सांगते प्राजक्तासाठी खास बनवलाय बरं का मी केक, अहो प्राजक्ताला माझ्या हातचा केक आवडतो. बरं हे सगळं चालू असताना तिकडे नयनतारा येते आणि झालं सगळं जेवण साधना ताई, साधना म्हणजेच गौरी सांगायला लागते हो ताई काही काळजी करू नका सगळं जेवण झालेलं आहे. मग त्यानंतर ती म्हणते हा केक कोणासाठी बनवलायस? यावरती राधा सांगायला लागते हा केक ना हा मी प्राजक्तासाठी कटिंगसाठी बनवलाय. यावरती आता इतके डोकं सटकतं नयनताराचं आणि ती म्हणते हा केक आणि कटिंग साठी नयनतारा इनामदार हिच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि असा हा फडतूस केक तू कटिंगसाठी वापरणार का, असं म्हणत ती इतकी चिडते. यावरती ती सांगायला लागते की म्हणजे राधिका सांगते आई अहो तसं नाही आहे, अजून ह्याला आयसिंग वगैरे येईल, केक छान होईल. ती म्हणते तुला कळतंय का हा इतक्यासा केक लावणार आहेस तू, तुला साधी अक्कल आहे का राधिका? अगं आता तरी हाय क्लास सोसायटीचे नियम शिकून घे, बस झालं तुझं लो क्लास. असं म्हणत ती आता सगळ्या नोकरांच्या समोर राधिकाचा सणसणीत अपमान करते. तोपर्यंत रोहन येतो आणि रोहन सांगतो आई अगं त्या देशमुखांचा कॉल आहे, त्यांना महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. ती सांगते ठीक आहे तू ठेव फोन, मी नंतर करते त्यांना फोन. असं म्हणत ती आता चांगलीच राधिकाचा समाचार घेते आणि हा केक जर का समोर आणलास ना आणि 4 लोकात जर का माझी अब्रू घालवलीस ना तर बघ असं जोरात तिच्यावरती खेकसते. हे सगळं वागणं काही गौरीला पटत नाही, पण गौरी काय बोलणार, गौरी बिचारी गप्प बसून राहते. बरं तोपर्यंत इकडे राजन फोन करतो, हां इन्स्पेक्टर साहेब हां बरोबर तुम्ही शोध घ्या मी लवकरच तिकडे पोहोचतोय. असं म्हटल्यावर ती अन्नपूर्णा म्हणते काय रे कशा संदर्भात शोध? यावरती तो म्हणतो आई मी पोलिसांना गौरीचा फोटो दिलाय आणि शोध घ्यायला सांगितलंय, मला एकदाच ते सगळे भेटू दे ग. अन्नपूर्णा लगेच देवाच्या इथे येते, नमस्कार करते आणि माझ्या राजनची तपश्चर्या या वेळेला फळाला येऊ दे, बस झालं त्याच्या आयुष्याचे भोग आता खूप झालेले आहेत, लवकरात लवकर त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडू दे असं म्हणायला लागते. नेमकी आता कामिनी हे सगळं ऐकते आणि ही जर का अन्नपूर्णाची सून आणि नात घरात आली तर आत्ताच आमची ही अवस्था चालली, पण उद्या आता आम्हाला या घरातून हक्कलपट्टी करायला नाही कमी करणार ही बाई, आम्ही तिघीजणी अक्षरशः रस्त्यावरती येऊ, रस्त्यावरती ते काही नाहीये, मला काहीतरी करायला पाहिजे. बरं इकडे तोपर्यंत छानपैकी जेवण म्हणजे झालेलं असतं आणि त्या वासाने ऋषी प्रेक्षकांनो तिकडे येतो. ऋषी येतो आणि हा 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 काय घमघमाट सुटलाय सगळ्या गोष्टींचा, किती सुंदर गोष्टी झाल्यात, हे कुणी जेवण बनवलं असं ऋषी म्हणायला लागतो. त्यावरती साधना इकडे आता सांगायला लागते लगेचच इकडे
राधिका सांगायला लागते की हे सगळं जेवण बनवलेलं आहे ते म्हणजे आपल्या साधनाताईंनी, माहिती आहे का तुला? यावरती ते म्हणतो, वहिनी अहो किती लकी असतील ना हिच्या घरचे, म्हणजे रोजचं या साधना मावशीच्या हातचं जेवण जेवायला भेटतंय. आता घरचा विषय काढल्यावरती बिचारी आता इकडे गौरी आपली खूपच उदास होते आणि तिचा उदास चेहरा बघितल्यावरती ऋषी म्हणायला लागतो, काय झालं? म्हणजे मी तुम्हाला काही चुकीचं बोललो का? म्हणजे खरंच माफ करा, माझ्यामुळे जर का तुमच्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतील तर. यावरती आता सरू आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि नाही तसं काही नाहीये असं म्हणत असतानाच तिकडे येते ती म्हणजे प्राजक्ता आणि वहिनी अगं माझा ज्वेलरीचा सेट कुठे ठेवलायस असं म्हणायला लागते. त्यावरती राधा म्हणते, अगं हे काय प्राजू, तू आतापर्यंत तयारच नाही झालीस. अगं जर का आईंनी पाहिलं ना तर खूप मोठा गोंधळ होईल, तुला कळतंय? यावरती प्राजक्ता म्हणते, अगं तेच तर तुला विचारायला आले ना मी की माझा ज्वेलरी सेट कुठे ठेवलायस म्हणून. यावरती ती म्हणते, अशी तू वेंधळी ना, अगं तिकडेच तुझ्या खालच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेला आहे, जा बरं बघ. यावरती प्राजक्ताला गौरी म्हणते, ताई तुम्हासनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हटल्यावरती ती सांगते, थँक्यू मावशी, आणि ती छानपैकी आता पाया पडते. बरं आता पाया पडल्यावरती गौरी म्हणते, तुम्हाला खूप खूप आशीर्वाद. मग ज्या वेळेला प्राजक्ता लगेचच जाते ती म्हणजे आता इकडे आपला ज्वेलरी सेट घालून कपडे घालण्यासाठी, त्यावेळेला ऋषी आता म्हणायला लागतो, ताई खरंच माफ करा हा, माझ्यामुळे जर का तुम्हाला आता म्हणजे काही हे वाटलं असेल की तुमच्या घरच्यांची आठवण आली असेल तर खरंच तुम्ही मला माफ करा असं तो म्हणायला लागतो. यावरती ती म्हणते, नाही हो दादा तसं काही नाहीये, म्हणजे कसं आहे ना, आमच्या घरच्यांना आमचं कौतुक करायची सवय नाहीये, मला हे असं कौतुक ऐकायची सवय नाहीये ना, म्हणजे कसं निमूटपणे सगळ्यांनी जेवले की जेवण चांगलं झालंय असं आम्ही समजतो. यावरती राधिका म्हणते, हो ते पण बरोबरच आहे. आणि त्यानंतर गौरी म्हणते, नाही हो माझी मुलगी मनातल्या मनात ती विचार करते, माझी लेक आहे ना ती माझ्या जेवणाचं भरभरून कौतुक करते. कमळे कुठं आहेस तू, तुझी खूप आठवण येते मला. आणि तितक्यात कमळीची प्रेक्षकांनो एंट्री झाले. कमळी दारातच आहे आणि ती एकदम आपल्याच मूडमध्ये आहे, बघते काय, लाजते काय, पैंजण काय घालते आणि हे सगळं निंगी पाहते आणि निंगीला तर धक्काच बसतो, या कमळीचं चाललंय काय? दोघी जणी एंट्री करत असताना सरूला दोघींचे वाईब जाणवतात आणि ती दार उघडायला निघालेली आहे. पण अनिकाने प्रेक्षकांनो गोंधळ केलाय. अनिका आता आलेली आहे ते म्हणजे इकडे बंड्याकडे क्वार्टरमध्ये येऊन ती त्याला आता क्वार्टरच पासते आणि बंड्या एकदम तर्र होतो आणि ती सांगते, जा तुला नयनताराच्या घरी कमळीने बोलवलंय. दारू प्यायलेला बंड्या डुलत नयनताराच्या घरी निघालाय. आणि आता अनिका म्हणते, बघ कमळे बघ, या अनिकाशी पंगा घेतलायस ना, कशी तुझी वाट लावते. तोपर्यंत कमळी घरी आले म्हणून आता आपली सरू दार उघडते. दारामध्ये कमळीला पाहून सरूला धक्का बसणार का, कमळी निंगी सरूची भेट होणार का, येणाऱ्या भागातच कळणार.